नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत गावकुसातल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची 8वी यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या यादीत कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातील गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, तर मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून दिग्विजय सिंग निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आता थेट आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यासाठी भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांच्या विरोधात नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे यंदाच्या नांदेडमधील निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर मुंबईचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक आहेत, मात्र त्यांच्याविषयी पक्षात नाराजी असल्यानं त्यांच्याही नावाबाबत सस्पेन्स कायम आहे. भाजपची शनिवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर झाली. यात गोव्याच्या 3 आणि गुजरातच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना भाजप युतीचा प्रचार शुभारंभ आज करवीर नगरी कोल्हापूरमधून होणार आहे. कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचार शुभारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी या मैदानावर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या महामेळाव्याला उपस्थित असणार आहेत. चंद्रपूरच्या जागेवरून काँग्रेस पक्षात वादळ निर्माण झालंय. काँग्रेसच्या यादीत विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या संदर्भात प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये अशोक चव्हाण हे विनायक बांगडेंच्या उमेदवारीवरून नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवाराची घोषणा झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या मतदारसंघामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे उमेदवार जाहीर करतील असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं, तर भाजपकडून 25 तारखेला उमेदवार जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांमधलं वातावरण अजूनही संभ्रमाचं बनलं आहे. उस्मानाबादमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट ऐनवेळी शिवसेनेने कापलंय आणि ओम राजे निंबाळकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. शिवसेनेचा हा निर्णय रवींद्र गायकवाड यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि त्यामुळे जर उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्त्यांसह सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा त्यांनी दिला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपत असलेले माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी बंडखोरी करत अपक्ष राहून निवडणूक रिंगणात उतरण्याची भूमिका घेतली. 2009 मध्ये वागचौरे यांनी सेनेच्या तिकिटावरून रामदास आठवलेंचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचा हात धरला, मात्र जनतेनं त्यांना हात न देता घरी बसवलं होतं. त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आणि त्यामुळे यंदा निवडणूक लढवता येईल अशी आशा त्यांना होती, मात्र त्यांच्या आशेवर पाणी शिंपडण्यात आलं. केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे आज नागपुरात दाखल झाले होते. आणि यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं स्वागत एक प्रकारे भाजपचं शक्ती प्रदर्शनच असल्याचं चित्र यावेळी दिसत होतं. यावेळी त्यांनी गेल्या वर्षीपेक्षा भाजप जास्त जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. मी कुणावरही नाराज नाही, पण मी काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि त्यामुळे मी आता अपक्ष निवडणूक लढवणार आहे असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. मला माझ्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यामुळे मी आता माघार घेणार नाही असं वक्तव्यही त्यांनी केलंय. गोव्यात स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मृतदेह ज्या कला अकादमीत ठेवला होता त्या ठिकाणचं शुद्धीकरण केल्याची माहिती समोर आली आणि याबाबत कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी चौकशीचे आदेश दिले. सकृतदर्शनी काही वादग्रस्त दिसत नाही असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकरांबाबत वाद निर्माण झाला होता. ते सनातनशी संबंधित आहेत असा आरोप काहींनी केला, पण सकृतदर्शनी तसं दिसत नाही असं काल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. मी माझी भूमिका पक्षश्रेष्ठींसमोर मांडली आहे, अंतिम निर्णय पक्षच घेईल असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंविरोधात भाजपचे उमेदवार कांचन कुल असा सामना रंगणार आहे। राष्ट्रपती आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना संधी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे कांचन कुल यांचं पवार घराण्याशी कौटुंबिक नातं आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आता थेट आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आणि त्यासाठी भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांच्या विरोधात नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे आता काँग्रेस समोरचं आव्हान आणखी कठीण होऊन बसलंय। नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पण भाजपने आता थेट काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच मोठं आव्हान उभं केलंय। त्यामुळे यंदाच्या नांदेडमधील निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तब्बल 3 टर्म म्हणजेच 15 वर्ष खासदार असणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाणांना भाजपने डच्चू दिला। हरिश्चंद्र चव्हाणांना डावलून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज आहेत। भारती पवार यांना उमेदवारी देताना पक्षाने विश्वासात घेतलं नाही असा आरोप चव्हाणांनी केला। सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या म्हाडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय शिंदेंना उमेदवारी दिल्यानंतर आता भाजपच्या गोटातही राजकीय हालचालींना वेग आला। संजय शिंदेंना म्हाड्यात टक्कर देण्यासाठी भाजपनं काँग्रेसचे साताराचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह नाईक निंबाळकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे म्हाडा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंविरोधात भाजपकडून विजयसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना भाजप युतीकडून घटक पक्षांना लोकसभेच्या एकाही जागेवर उमेदवारी न मिळाल्यानं मित्रपक्षांकडून नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। मात्र आता अखेर या सर्व मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश आलं। युतीतील सर्व मित्रपक्षांची काल मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक पार पडली आणि यावेळी रामदास आठवले, विनायक मेटे, महादेव जानकर उपस्थित होते आणि या बैठकीदरम्यान घटक पक्षांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले। निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये प्रचाराचे अनेक फंडे वापरले जातात। यामध्येच धनंजय मुंडे यांनी परळी शहरामध्ये मॉर्निंग वॉक करत तिथे येणाऱ्या लोकांशी गप्पा मारल्या। टॉक विथ मॉर्निंग वॉक असा प्रचाराचा फंडा सध्या धनंजय मुंडेंकडून वापरला जातोय। परळीच्या विश्रामगृहाच्या डोंगर परिसरामध्ये त्यांनी लोकांसोबत ही चर्चा केली। लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उद्योजकांना उमेदवारी दिली आहे। अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनं मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली आहे। बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर होताच दौंड तालुक्यातील कुल यांच्या गावी समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली। कांचन कुल यांच्या उमेदवारीचं स्वागत करत कुल यांच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। स्वतःला मुख्यमंत्री म्हणून घेणाऱ्या आमच्या बहिणाबाईला बीडच्या जनतेनं एक हाती सत्ता दिली, मात्र त्यांनी सत्ता येऊनही 5 वर्षामध्ये एकही विकासाचं काम केलं नाही अशी घणाघाती टीका पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर केली आहे। सोबतच आमच्या बहिणीच्या घरी आता फक्त बीडच्या जनतेनं पाणी भरणंच बाकी आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले। परळीच्या हालगे गार्डन इथं आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे यांना साले काय असतं हे दाखवून देऊ असा इशारा जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी दिला। दानवे हे न झालेल्या विकासाची कितीही री उडत असले तरी यावेळी त्यांचा पराभव अटळ असल्याचं विलास औताडे यांनी म्हटलंय। जालना लोकसभेसाठी काल काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि यामध्ये दानवे यांच्या विरोधात औताडे यांना काँग्रेसनं पुन्हा एकदा मैदानात उतरवलंय। धुळे लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपकडून शिवसेनेला अद्याप विचारणा करण्यात आलेली नाहीये। डॉक्टर सुभाष भामरे किंवा भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधलेला नसल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल अण्णा माळी यांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे युती झाल्यामुळे आपण भाजपचा प्रचार करणार असलो तरी अद्याप स्थानिक स्तरावर शिवसेना भाजपची कुठलीही बैठक झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अखेर अलिबाग तालुक्यात काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। अलिबाग मुरुडमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक अलिबागच्या काँग्रेस भवन इथं पार पडली आणि यावेळी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुनील तटकरे आणि अलिबागचे काँग्रेस नेते मधुकर ठाकूर यांच्यातून विस्तव जात नाही अशी स्थिती असताना 2 दिवसांपूर्वी तटकरे यांनी ठाकूरांची भेट घेतली होती आणि त्यानंतर ही दिलजमाई झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या नावाखाली बाहेर पडलेल्या मोहिते पाटलांवर राष्ट्रवादीचे माढ्यातील उमेदवार संजय शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे। स्वतःच्या आणि पुढच्या पिढीच्या स्थिरीकरणासाठी हा प्रवेश असल्याची खिल्ली त्यांनी उडवली।
रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आणि यावेळी त्यांनी काँग्रेस भवन समोर आंदोलन केलं। आमदार बाळू धानोरकरांना काँग्रेस पक्षाची चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष उमटतोय आणि यापैकी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। मारेगाव काँग्रेस काही नाराज कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकलं। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक रिंगणात रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा उतरल्यात। त्यांना विजय मिळावा यासाठी गांधी चौक ते अंबादेवी संस्थांपर्यंत काही कार्यकर्त्यांनी चक्क लोटांगण घालत विजयासाठी अंबादेवीकडे साकडं घातलं। पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेले पार्थ पवार आपल्या दुसऱ्या भाषणात तर त्यांनी चक्क मोदींचा एकेरी उल्लेख केला। एवढंच नाही तर त्यांनी आजोबांना पंतप्रधान करायचंय आणि माझ्या प्रगतीतच तुमची प्रगती आहे असं समजून कामाला लागा असा काहीसा अजब सल्ला कार्यकर्त्यांना दिला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पाचव्यांदा निवडणूक लढवणाऱ्या खासदार भावना पाटील यांच्या प्रचारार्थ युतीचा संयुक्त पदाधिकारी लोकप्रतिनिधी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते। शत्रुघ्न सिन्हा यांनी शिर्डीत शनिदर्शन घेतले आणि यावेळी त्यांनी मोदींना आपला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं। मी राष्ट्रहितासाठी काम करणारा माणूस आहे, मला समाजकारण करायचं आहे, राजकारण नाही अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली। साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या समवेत झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे आणि माझ्यात कोणताच वाद नसल्याचं रामराजेंनी स्पष्ट केलं। राजकारणाचा आणि आमच्या वादाचा काही एक संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय। उदयनराजे धमकी देण्यासाठी सर्किट हाऊसला आले नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। जालना लोकसभेची जागा आपण लढलो किंवा नाही लढलो तरी शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आपण प्रचार करणार असल्याचं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी म्हटलंय। दानवे यांच्या विरोधात उभे राहणाऱ्या कुठल्याही सक्षम उमेदवारास आपण पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राहुल गांधींनी भाजपच्या सर्वच नेते चौकीदार चोर असल्याचं म्हटलंय आणि त्यामुळे वाशिमच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झालाय। इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि यानंतर हेमंत पाटील पहिल्यांदा नांदेडला आले आणि यावेळी विमानतळावर हेमंत पाटील यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली। रत्नागिरीतील पाटबंधारे विभागाच्या कामाच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादीने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला। तर यावेळी मी त्यांना याबद्दल जाब विचारणार असल्याचं कदम म्हणाले। वर्धा जिल्ह्यातील 298 ग्रामपंचायतींसाठी उद्या 24 मार्चला मतदान घेण्यात येणार आहे। पहिल्यांदाच इथे सरपंच पदासाठी जनतेतून निवडणूक होणार असल्यानं मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। 2309 ईव्हीएम मशीन्स या ठिकाणी पोहोचवण्यात आल्या तर निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनानंही कंबर कसली। खासदार उदयनराजे भोसले यांनी काल विद्यार्थिनींच्या प्रश्नाला आक्षेपार्ह उत्तर दिलं आहे। उदयनराजेंच्या या वक्तव्याचा माध्यमांनी समाचार घेतल्यानंतर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला। काल कोरेगावमधल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि यावेळी मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीची समस्या एका मुलीनं राजेंसमोर मांडली, मात्र त्याला उदयनराजेंनी आक्षेपार्ह उत्तर दिलं। मागच्या 2 वर्षांमध्ये राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला, मात्र कोट्यवधींचा खर्च केल्यानंतर दुष्काळी भागांमध्ये पाणी नसल्यानं अनेक ठिकाणी झाडं अशीच वाळून गेली आणि त्यामुळे शासनानं केलेला हा करोडो रुपयांचा खर्च वाया जात असल्याचं दिसून येतं। परभणी जिल्ह्यात भयावह दुष्काळ असून सध्या पाणी टंचाईमुळे नागरिक आणि शेतकरी हैराण झालेत। या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीने दुष्काळ निवारण निर्मूलन आणि पाणी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। परभणी जिल्ह्यातील पोखर्णी इथे ही परिषद आयोजित करण्यात आली आणि यावेळी या परिषदेसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली।
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभाडी गावाला भेट देऊन देशातील शेतकऱ्यांपासून सामान्य नागरिकांना विकासाचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही तिथे विकास झाला नाही असा आरोप दाभाडी वासियांकडून करण्यात येतो आणि त्याचाच निषेध म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीवर दाभाडी गावांमधील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे दाभाडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. बुलढाण्यामध्ये एका गायीचा कोंबड्या खात असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्याच्या टाकरखेड या गावामधला हा व्हिडिओ असल्याचं समोर आलेला आहे. सांगितलं जात आहे तर ही गाय भूक शमवण्यासाठी चक्क कोंबड्या फस्त करत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. चिपळूणमधील शंकरवाडी इथे भरवस्तीत घुसलेल्या 11 फुटी मगर जी आहे ती बघायला मिळाली आणि या मगरीला वनविभागाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलेला आहे. विकास शिर्के यांच्या घराच्या अंगणात ही मगर आढळून आली आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे. सध्याच्या युगात मोठ्या प्रमाणावर सेल्फीचं फॅड वाढलंय. सामाजिक भान जपत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी पोलिसांच्या सहकार्याने शाळा महाविद्यालयात जनजागृती उपक्रम राबवण्यास पुढाकार घेतला. 2011 ते 2017 या काळात सेल्फी काढताना जगात 259 मृत्यू झाले आणि यातील 159 मृत्यू जे आहेत ते भारतात झाल्याचा अहवाल अमेरिकेतील जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर या संस्थेने जाहीर केला.